नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की सीईटी सेल कडून अपडेट आलेला आहे आणि 1 मे 2026 रोजी तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल ॲन्सर की या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि ॲज पर कमिटमेंट सीईटी सेलनी ही ॲन्सर की सकाळीच या ठिकाणी लाईव्ह केलेली आहे, रिलीज केलेली आहे. आता ही ॲन्सर की नक्की आपल्याला कुठं पाहायला मिळणार? ती कशाप्रकारे चेक करायची? आपल्याला किती मार्क्स भेटले हे कसं समजणार? याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला आपली ॲन्सर की पाहण्यासाठी सर्वात अगोदर सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर यापैकी तुम्ही इथं पाहत असाल तर पहिलं जे ऑप्शन आहे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2026-2027. तर यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं. तुम्ही जसं याच्यावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आता या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्टर्ड ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. समजा तुम्हाला तुमचा पासवर्ड विसरलेला असेल, आठवत नसेल, तर हा पासवर्ड कशाप्रकारे तुम्ही मिळवू शकता, याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा पासवर्ड रिट्राईव्ह करू शकता. तुम्ही इथे तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन या बटनावरती क्लिक करा. जसं तुम्ही साइन इन कराल तर तुमच्या समोर हे पेज ओपन होईल आणि याच्यामध्ये थोडंसं स्क्रोल डाउन करून केल्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर हे ऑप्शन आहे आणि क्लिक हिअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्यावरती क्लिक कराल तर इथं आता एक ऑप्शन आलेला आहे. जर समजा तुम्ही 1 पेक्षा जास्त सीट दिली असेल, जर बी-एड सीट जर दिली असेल, तर ते देखील ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता इथं फक्त एकच सीट दिलेली आहे एल-एल-बी 3 इयरची. तर या ठिकाणी रेज ऑब्जेक्शन अशा प्रकारचं महा एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे जसं तुम्ही क्लिक कराल तर या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या आणि प्रोसीड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं जर एक गोष्ट आपण पाहिली, त्यांनी सांगितलेलं आहे, की प्रत्येक क्वेशनचं करेक्ट ॲन्सर आणि विद्यार्थ्यांनी जे काही रिस्पॉन्स दिलाय ते तुम्हाला त्या ठिकाणी दर्शवलं जाणार आहे. आणि एखाद्या जर तुम्हाला एखाद्या क्वेशनसाठी ऑब्जेक्शन रेज करायचं असेल, तर ते तुम्ही करू शकता. ते कसं करायचं आहे आपण पाहणार आहोत. पण प्रत्येक क्वेशनसाठी तुम्हाला ₹1000 पे करावे लागणार आहेत. त्याचा चार्ज असणार आहे. मला कळत नाही, की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे चार्ज का करतात? आणि जर तुमचं ऑब्जेक्शन एक्सेप्ट झालं, म्हणजे जर तुमचं जे म्हणणं आहे, ते बरोबर असेल, प्रश्न चुकला असेल, ॲन्सर जर चुकला असेल किंवा काही त्याच्यामध्ये मल्टिपल ॲन्सर असतील आणि त्या क्वेशनमध्ये, त्या ॲन्सर कीमध्ये चेंजेस झाले, तो प्रश्न रद्द झाला, तर मात्र तुम्हाला तुमचे ₹1000 परत भेटणार आहेत. पण समजा तुम्ही 4 क्वेशनचे ऑब्जेक्शन रेज केले आणि त्यापैकी 2च क्वेशनचं अप्रूव्हल झालं, तर तुम्हाला फक्त ₹2000 वापस भेटतील. 2000 तुमचे असेच पाण्यामध्ये गेले. ही ₹1000 फी खूप जास्त आहे. तर अशा प्रकारची जी प्रोसेस आहे, हे सर्व वाचून घेऊन प्रोसीड यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर तुमची ॲन्सर की ही या ठिकाणी आलेली आहे. आता इथं चेक कसं करायचंय पहा. हा तुमचा क्वेशन आयडी आहे, हा सेक्शन आहे, हा लीगल ॲप्टिट्यूडचे क्वेशन आहेत. हा म्हणजेच आपला क्वेशन आयडी म्हणजे हा 1 नंबरचा क्वेशन आहे. आणि हे क्वेशन सर्व तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतील, मराठीमध्ये दिसणार नाहीयेत. तर आता हा क्वेशन याच्या खाली याचे ऑप्शन्स आणि इथं पहा, मी थोडंसं झूम करतोय. करेक्ट ऑप्शन. तर सीईटी सेलचा ऑप्शन आहे आणि इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे दोन्ही आपल्याला चेक करायचे. आता इथं 30/8/94 308194 म्हणजेच हे 4 नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट असणार आहे आणि कॅन्डिडेटने देखील 308194 म्हणजे 4 नंबरचंच ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून या कॅन्डिडेटचा पहिला प्रश्न बरोबर आलाय. याला 1 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर हा दुसरा प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न देखील वाचून घेऊ शकता. त्याचे ऑप्शन पाहू शकता. दुसरा करेक्ट ऑप्शन 308196 म्हणजे 2 नंबरचं ब चं पर्याय आहे.
कॅन्डिडेटनी काय केलंय तर 30, 81, 96 म्हणजे बरोबर केलेलं आहे. तर याचे 2 प्रश्न बरोबर आलेले आहेत. त्याला 2 मार्क भेटू शकतात. तिसरा प्रश्न पुढे पाहू शकता असाच तुम्ही 30, 81, 99, 30, 81, 99 हा देखील बरोबर आलेला आहे. पुढचा प्रश्न एक पाहूया आपण. इथं पहा ऑप्शन आहे 30, 82, 16 आणि कॅन्डिडेटनी केलंय 30, 82, 17 म्हणजे ब ऑप्शन सीईटी सेलद्वारे करेक्ट आहे 2 नंबरचं. कॅन्डिडेटनी 3 नंबरचं केलेलं आहे. मग आता तुम्हाला जर वाटलं, की हे ब चुकीचं आहे 2 नंबरचं ऑप्शन 30, 82, 16 हे नसून मी जे रिस्पॉन्स रेकॉर्ड केलाय, की 30, 82, 17 हा योग्य पर्याय आहे. तर तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी रेज ऑब्लिक व्ह्यू ऑब्जेक्शन यावरती क्लिक करायचंय. इथं सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्हाला काय वाटतंय इथं क्वेशन चुकलेला आहे का? इनकरेक्ट क्वेशन असेल त्यावरती क्लिक करा. क्वेशन इज आउट ऑफ सिलेबस तुम्हाला सिलेबस सीईटीसीने दिलेला आहे. तो सिलेबस सोडून हा क्वेशन आहे असं वाटतंय का? तर याला क्लिक करा. ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट. मला जर वाटत असेल की यापैकी कुठलंच ऑप्शन बरोबर नाहीये, सगळे इनकरेक्ट आहे, तर यावरती क्लिक करू शकता. मल्टिपल करेक्ट आन्सर्स मला वाटत असेल की 16 नंबरचं पण बरोबर आहे, 17 नंबरचं पण बरोबर आहे, तर तुम्ही हे करू शकता किंवा इनकरेक्ट की जे त्यांनी 16 नंबरचं दिलंय, परंतु बरोबर 17 नंबरचं आहे, तर तुम्ही इनकरेक्ट की यावरती क्लिक करू शकता. आता हे केल्यानंतर प्लीज एंटर रिझन फॉर ऑब्जेक्शन. तर इथं तुम्हाला जस्टिफिकेशन द्यायचंय. आता हे ऑप्शनल आहे. पण तुम्ही मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये लिहू शकता, की इनकरेक्ट की का आहे या ठिकाणी. तुमचं मत या ठिकाणी मांडू शकता. त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट या ठिकाणी द्यायचे आहेत. पी-डी-एफ साइजमध्ये तुम्हाला ही फाईल अपलोड करायची आहे. 1 एमबी पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. मग याच्यामध्ये तुम्ही एखाद्या रेफरन्स बुकमधलं, आय-एस-बी-एन नंबर असलेल्या बुकमधलं जे काही मॅटर असेल त्या क्वेशनची समजा एखादा क्वेशन विचारलेला आहे आणि तुम्ही एखादं बुक रेफर केलं, त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं ॲन्सर त्या ठिकाणी त्या बुकमध्ये दिलंय आणि तुम्ही तेच या ठिकाणी रिस्पॉन्स शीटमध्ये क्लिक केलंय, परंतु सीईटी सेलच्या द्वारे ॲन्सर कीमध्ये दुसरा ॲन्सर असेल, तर त्या पुस्तकामध्ये रेफरन्स आहे, तो तुम्हाला या ठिकाणी फोटो काढून पी-डी-एफ फाईलमध्ये करून तो इथं चूज फाईल या ठिकाणी करून तो समजा हे तुमचा असेल, तर तुम्ही हे असं अपलोड करू शकता. ती फाईल या ठिकाणी अपलोड झालेली आहे. त्यानंतर रेफरन्स काय द्यायचंय तुम्हाला सिलेक्ट रेफरन्स बुक, न्यूजपेपर, मॅगझीन याच्यामधला रेफरन्स असेल तर तुम्ही क्लिक करू शकता. ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट लिंक एखाद्या वेबसाईटच्या लिंकवरती तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते त्या ठिकाणी मेन्शन असेल तर तुम्ही ते इथं देऊ शकता. मग इथं तुम्ही एखादं बुक वगैरे दिलं असेल तर बुकचं टायटल द्यायचं आहे, त्याचं लेखकाचं नाव द्यायचं आहे, एडिशन केव्हा पब्लिश झालं आणि रेफरन्स पेज 1 असेल, 2 असेल किंवा 7 पासून 10 असं जे काही असेल ते द्यायचं आणि तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता नंतर असंच आणखीन पुढच्या क्वेशनचं असेल, जेवढे सर्व तुम्हाला एकदम करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती स्क्रोल डाउन करायचं आहे आणि मग इथं मेक पेमेंट हे ऑप्शन येणार आहे. आता या ठिकाणी मी कुठलंही ऑब्जेक्शन रेज केलेलं नाहीये, म्हणून इथं ऑप्शन आलेलं नाहीये. पण तुम्ही जर 1-2 ऑब्जेक्शन रेज केले तर इथं मेक पेमेंटचं ऑप्शन येईल. तर त्यावरती क्लिक करून तुम्हाला 1 दिलं असेल तुम्ही 2 ऑब्जेक्शन रेज केले असतील, तर त्यानुसार 2000, 1000, 4000, 5000 असं पेमेंट करावं लागणार आहे. जर तुमचं ते ऑब्जेक्शन त्या ठिकाणी एक्सेप्ट केलं, त्या क्वेशनच्या ॲन्सर कीमध्ये बदल झाला किंवा तो क्वेशन कॅन्सल केला, तर तुम्हाला रिफंड भेटेल, अदरवाईज रिफंड भेटणार नाही. आणि मग प्रत्येकानेच हे ऑब्जेक्शन रेज करावं का? नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने जरी हे रेज केलं आणि ते जर एक्सेप्ट केलं आणि बाकीच्यांनी कुणीही नाही केलं, तरी तो जो चेंज झालेला क्वेशन आहे, कॅन्सल झाला असेल, तर त्याचे मार्क्स सगळ्यांना भेटणार आहेत. ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घ्या. जर समजा तुमचा एक 8-10 जणांचा ग्रुप असेल, तर तुम्ही सर्वांमध्ये मिळून एखादा क्वेशन तुम्हाला वाटत असेल रॉंग आहे, तर ते ऑब्जेक्शन तुम्ही रेज करू शकता. 10 जणांना करायचंय, परंतु एकाने जरी केलं तरी सफिशियंट आहे. 10च्या 10 लोकांनी करायची गरज नाही. एकाने जरी केलं तरी सर्व 10 जणांना किंवा जे काही सीईटी-सीला जेवढे अटेम्प्ट झालेले आहेत त्या क्वेशन पेपरला, त्या सर्वांना त्याचे मार्क्स भेटणार आहे, बेनिफिट भेटणार आहे. तर मित्रांनो असं वन बाय वन तुम्ही या ठिकाणी
तर सर्व मार्क्स चेक करून घेऊ शकता आणि तुम्हाला किती मार्क्स भेटलेले आहेत हे तुम्ही काउंट करू शकता. आता ही आहे प्रोव्हिजनल ॲन्सर की. थोड्या दिवसांनी याच्यामध्ये जे काही तुम्ही ऑब्जेक्शन रेज करणार आहात, ते रेज केल्यानंतर कुठलं तरी क्वेशन कॅन्सल होणार आहे, कुठलं तरी ॲन्सर चेंज होणार आहेत. काही क्वेशनचे ॲन्सर मल्टिपल ॲन्सर ए आणि बी, ए-बी-सी असे येऊ शकतात. त्यानुसार एक 2 ते 3 क्वेशन चेंज होऊ शकतात आणि त्यानंतर मग फायनल ॲन्सर की येणार आहे. त्यावरून तुम्हाला फायनल मार्क्स समजतील. सध्या तुम्हाला तुमचे टेंटेटिव्ह मार्क्स याच्यामध्ये 2 ते 3 मार्काचं अप डाउन होऊ शकतं. यावरून तुम्हाला आयडिया येऊ शकते, की तुम्हाला किती मार्क भेटणार आहेत. तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तुम्हाला हा नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. हेल्पफुल वाटला तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद.